राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी गडचिरोलीत कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती. शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार सध्या कर्जबाजारी झालं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाही. पहिली यादी आणि आता दुसरी यादी जाहीर झाली. जसे पैसे येत आहेत तशी यादी जाहीर केली जात असून आता राज्य सरकारची कर्जमाफी करा अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी सरकारला घेरलं असून निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देण्यात आला. मात्र आता जवळपास 1 कोटी महिलांना वगळण्यात आलं. आता त्यांच्याकडून वसुलीही केली जात आहे असंही ते म्हणाले. राज्य सरकारकडे पैसा नाही. शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता झाला, यादी झाली, दुसरी यादी झाली. वर्षभरामध्ये जसे पैसे उपलब्ध होतील तशा प्रकारची यादी देण्यात तर म्हटलं तर आता राज्य सरकारचीच कर्जमाफी करण्याची केंद्राला आम्ही विनंती करणार आहोत. आता हे सगळं करत असताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने आता लाभ घेत आहेत. हे सुद्धा दिसून आलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आम्ही म्हणत नाही, सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं की 1 कोटीच्या दरम्यान या महिला बोगस आहेत असं सिद्ध झालं आणि त्याचा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपये त्याचा फायदा आणि सरकारच्या तिजोरीतून चुकीच्या पद्धतीने वाटप केलं हे पण सांगितलेलं आहे. माझी त्यावेळेला सुद्धा अधिवेशनामध्ये आम्ही सांगितलं होतं, सरकारच्या तिजोरीतला पैसा हा जनतेचा आहे. निवडणुकीच्यासाठी आपण सरसकट त्यांना दिले होते कर, त्याची वसुली करत असताना तुम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मागची वसुली करणार नाही. म्हणजे सरकारी तिजोरीतले पैसे निवडणुकीसाठी आपण चुकीच्या पद्धतीने वापरलं हे सिद्ध होत आहे. तशाच प्रकारे त्याची भरपाई त्यांनी करावी अशी मागणी आम्ही करत होतो. तशाच पद्धतीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोनस लाभार्थीमध्ये सुद्धा काही लोक जर त्या ठिकाणी गेले असतील, त्याची फायदा उठवत असतील, त्याची सुद्धा चौकशी करायला आमच्या पक्षातून मागणी आहे.